विजयनगर साम्राज्य दक्षिण भारतात हिंदू सत्तेचा किल्ला म्हणून उभं असताना दख्खनच्या विस्तीर्ण पठारावर एक नवं राजकीय केंद्र आकार घेत होते, ते म्हणजे बहमनी सल्तनत। ही सल्तनत दख्खनमधील पहिले स्वतंत्र मुस्लिम राज्य म्हणून ओळखली जाते आणि तिने उत्तर व दक्षिण भारताच्या राजकारणाला नवी दिशा दिली। दिल्ली सल्तनतीची सत्ता दख्खनमध्ये हळूहळू शिथिल होत चालली होती। प्रशासनातील दुर्लक्ष, दूर अंतर आणि सततचे बंड यामुळे दिल्लीचा प्रभाव कमी झाला। याच परिस्थितीचा फायदा घेत 1347 साली अल्लाउद्दीन बहमन शाह म्हणजेच हसन गंगू याने दिल्ली सल्तनतीविरुद्ध बंड पुकारलं आणि बहमनी सल्तनतीची स्थापना केली। सुरुवातीला गुलबर्गा ही राजधानी होती, जिला अहसनाबाद म्हणून ओळखले जात होते। पुढे राज्याचा विस्तार वाढल्यावर आणि प्रशासन अधिक सक्षम व्हावे म्हणून राजधानी बिदर येथे हलवण्यात आली। बहमनी सल्तनतीचा इतिहास सतत संघर्षांनी व्यापलेला होता। विशेषतः विजयनगर साम्राज्याशी त्यांचा संघर्ष दीर्घकाळ चालला। कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांदरम्यानचा प्रदेश दोन्ही साम्राज्यांसाठी आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता, त्यामुळे या प्रदेशावरून वारंवार युद्ध झाली। हा संघर्ष केवळ भूभागासाठी नव्हता, तर दख्खनवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी होता। बहमनी सल्तनतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सुलतान म्हणजे फिरोजशाह बहमनी। तो केवळ योद्धा नव्हता, तर विद्वानांचा आश्रयदाता होता। त्याला गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि धर्मशास्त्राची विशेष आवड होती। त्याच्या दरबारात हिंदू आणि मुस्लिम विद्वानांना समान सन्मान दिला जात असे, त्यामुळे बहमनी सल्तनत केवळ लष्करी नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध झाली। परंतु बहमनी सल्तनतीच्या प्रशासनाला खऱ्या अर्थाने शिस्त आणि दिशा दिली ती महमूद गवान यांनी। तो मूळचा इराणचा होता, पण दख्खनचा राजकारण त्याने पूर्णपणे बदलून टाकला। महमूद गवानने प्रांतांची पुनर्रचना केली, मोठ्या सरदारांची सत्ता मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आणि महसूल व्यवस्था अधिक न्याय आणि कार्यक्षम केली। बिदर येथे उभारलेला मदरसा-ए-महमूद गवान हा त्या काळातील उच्च शिक्षणाचा प्रमुख केंद्र मानला जात असे, जिथे भारतासह परदेशातून विद्यार्थी येत असत। तथापि बहमनी सल्तनतीच्या अधोगतीला कारणीभूत ठरले ते अंतर्गत संघर्ष। दख्खनी मुस्लिम म्हणजे स्थानिक मुस्लिम आणि अफाकी मुस्लिम म्हणजे परदेशी मुस्लिम यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत गेला। सरदारांचे बंड, राजकीय कटकारस्थाने आणि कमजोर केंद्रीय सत्ता यामुळे सल्तनत आतून पोखरली गेली। अखेरीस महमूद गवान यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांचा वध करण्यात आला। हा बहमनी सल्तनतीच्या ऱ्हासाचा निर्णायक क्षण मानला जातो। या सर्व घडामोडींमुळे बहमनी सल्तनत टिकू शकली नाही। 15व्या शतकाच्या उत्तरार्धात सल्तनत हळूहळू कमकुवत होत गेली आणि 1527च्या सुमारास ती 5 स्वतंत्र सल्तनतींमध्ये विभागली गेली। या सल्तनती पुढे अहमदनगर, बिजापूर, गोलकोंडा, बिदर आणि बेरार म्हणून ओळखल्या गेल्या। याच दख्खनच्या सल्तनतींनी पुढे एकत्र येऊन 1565 साली ताईकोटच्या युद्धात विजयनगर साम्राज्याचा पराभव केला। हा पराभव केवळ एका साम्राज्याचा नव्हता, तर दक्षिण भारतातील राजकीय संतुलन पूर्णपणे बदलून टाकणारा ठरला। म्हणून बहमनी सल्तनत ही केवळ एक सल्तनत नव्हती, तर दख्खनच्या राजकीय इतिहासाचा पाया घालणारी, इंडो इस्लामिक संस्कृतीला आकार देणारी आणि उत्तर व दक्षिण भारताच्या इतिहासाला जोडणारी एक महत्त्वाची राजकीय शक्ती होती। तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षांसाठी इतिहास समजून घ्यायचा असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। इतिहास फक्त पाठ करू नका, समजून घ्या।